कसे आहात मित्रांनो? आज इथे आपण बघणार आहोत इनपुट आउटपुट इन C++ प्रोग्रामिंग लँग्वेज। तर मित्रांनो, आज आपण इथे इनपुट आउटपुट काय आहे C++ प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये हे बघणार आहोत। तर प्रीवियस व्हिडिओ ऑपरेटर्स वर झालेले आहे, सगळे ऑपरेटर्स आपण कव्हर केलेले आहे। पण जरी तुम्हाला असं वाटत असेल की काही ऑपरेटर्स राहिलेले आहे और कुठला टॉपिक सुटलेला आहे, तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आपण ते नक्की कव्हर करू। ठीक आहे, तर आज आपण या टॉपिक कडे वळूया। सगळ्यात आधी आपण बेसिक जाणून घेऊया या टॉपिक बद्दलचं। C++ comes with libraries that provide us with many ways for performing input and output ऑपरेशन्स म्हणूया आपण। ठीक आहे, तर मित्रांनो काय आहे की आपण जेव्हाही एखादी लँग्वेज शिकतो तर त्या लँग्वेजेस मध्ये काय असतात, सिंपल प्रोग्राम सगळ्यात आधी आपण शिकतो, राईट। तर त्या प्रोग्राम्स मध्ये काय असतं, इनपुटची प्रोसिजर असते आणि आउटपुटची प्रोसिजर असते, राईट। म्हणजे आपण युजर कडून काहीतरी डेटा घेतो, त्याला प्रोसेस करतो आणि डिस्प्ले करतो, राईट। तर या सगळ्या प्रोसेससाठी म्हणजेच इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी इनबिल्ड आपल्याला जी लँग्वेज आहे ती लायब्ररीज प्रोव्हाइड करतात, जेणेकरून काय असतं की जे कुठले आपण ऑब्जेक्ट्स यूज करतो या इनपुट आउटपुटसाठी त्याच्या ज्या डेफिनेशन्स असतात त्या सगळ्या लायब्ररीमध्ये डिफाईन्ड असतात। त्यामुळे या लायब्ररीज जे आहेत ते खूप महत्त्वाच्या असतात आणि ते आपल्याला इनबिल्ड जी प्रोग्राम असते और जी लँग्वेज असते, इनबिल्ट लँग्वेज आपल्याला ती प्रोव्हाइड करत असते, राईट। त्यानंतर इनपुट अँड आउटपुट आर परफॉर्म्ड इन द फॉर्म ऑफ सिक्वेन्स ऑफ बीट, मोर कॉमनली नोन ॲज स्ट्रीम। आता इथे काय म्हटलं गेलेलं आहे की इनपुट आणि आउटपुट ही जी प्रोसिजर आहे ती सिक्वेन्स ऑफ बाइट्स मध्ये आपण परफॉर्म करू शकतो, राईट। इनपुट आणि आउटपुट हे जे ऑपरेशन्स आहेत ते सिक्वेन्स ऑफ बाइट मध्ये आपण परफॉर्म करतो कॉमनली, ठीक आहे। आणि यालाच स्ट्रीम म्हटलं जातं। सिक्वेन्स बाइट म्हणजेच स्ट्रीम होते, ठीक आहे। आता दोन प्रकारच्या स्ट्रीम आहे, इनपुट स्ट्रीम आणि आउटपुट स्ट्रीम। इनपुट स्ट्रीम म्हणजे काय, इफ द डायरेक्शन ऑफ फ्लो इज फ्रॉम द डिव्हाइस टू मेन मेमरी देन दिस प्रोसेस इज कॉल्ड एज इनपुट। म्हणजेच काय, तर जेव्हा की बाइट जो फ्लो आहे तो डिव्हाइस पासून मेन मेमरी पर्यंत असतो तर त्याला आपण इनपुट म्हणतो। फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया, एक आपण प्रोग्राम लिहिला की सम ऑफ 2 नंबर्स, राईट। आणि ते जे 2 नंबर्स आहेत ते आपल्याला युजर कडून एंटर करून घ्यायचे आहेत। म्हणजेच काय करेल, युजर ते 2 नंबर एंटर करेल, ठीक आहे। म्हणजेच कीबोर्ड थ्रू युजर कुठलेही 2 नंबर एंटर करेल आणि कीबोर्ड थ्रू एंटर होतील म्हणजेच काय, तर डिव्हाइस, कीबोर्ड काय आहे, हा एक डिव्हाइस आहे। डिव्हाइस टू मेन मेमरी मध्ये ती जी संख्या आहे, ती जे इनपुट आहे ते स्टोअर्ड होणार आहे, म्हणून त्याला इनपुट प्रोसिजर असे म्हणतो। त्यानंतर आहे आउटपुट स्ट्रीम, इफ द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ बाइट्स इज अपोजिट, म्हणजेच इनपुटच्या अपोजिट असेल, राईट, फ्रॉम मेन मेमरी टू डिव्हाइस देन दिस प्रोसेस इज कॉल्ड आउटपुट। आता बघा मित्रांनो, जो की बाइटचा फ्लो आहे तो मेन मेमरी पासून तर डिव्हाइस पर्यंत जर असेल तर त्याला आउटपुट म्हटले जाते। फॉर एक्झाम्पल हेच घेऊया आपण, सम ऑफ 2 नंबर। आता इनपुटची प्रोसिजर झाली आहे, युजरनी काय केलंय, कुठलेही 2 नंबर एंटर केल्या गेलेले आहेत। फॉर एक्झाम्पल युजरनी 3 आणि 5 हे 2 नंबर एंटर केले, ठीक आहे, कीबोर्डनी, आणि ते स्टोअर्ड झाले मेन मेमरी मध्ये। ही सपोज मेन मेमरी आहे आपली, आणि इथे काय होईल, आपल्याला रिझल्ट म्हणजे प्रोसिजर होईल काहीतरी, त्याची ऍडिशन होईल, दोन्ही नंबरची ऍडिशन झाली, आणि ही जी मेन मेमरी मधली ऍडिशन आहे जी स्टोअर्ड झाली आहे ते जर आपल्या मॉनिटरवर डिस्प्ले होत असेल, मेन मेमरी टू डिव्हाइस जर फ्लो असेल बाइट्सचा, तर त्याला आपण काय म्हणतो, आउटपुट असे म्हणतो। गॉट इट? इनपुट म्हणजे काय, तर फ्लो ऑफ बाइट्स कुठून कुठे असेल, तर डिव्हाइस पासून म्हणजे कीबोर्ड पासून तर मेमरी मध्ये असेल, आणि मेमरी पासून जर डिस्प्ले होत असेल कुठलीही गोष्ट तर त्याला आपण आउटपुट प्रोसिजर असे म्हणू, ठीक आहे। त्यानंतर आहे हेडर फाइल्स। आता हेडर फाइल्स तुम्ही बरेचसे बेसिक प्रोग्राम बघितले तर नक्कीच असतील, मित्रांनो हेडर फाइल्स तर नक्की बघितल्या असेल, राईट। आता इथे काही हेडर फाइल्स लिहिले आहे। आता हेडर फाइल्स काय इन्क्लूड करतो आपण प्रोग्राम मध्ये ते इथे आपण बघूया। तर सगळ्यात आधी आपण हेडर फाइल्स लिहायच्या आधी काय लिहितो, हॅश इन्क्लूड लिहितो। हॅश इन्क्लूड म्हणजेच काय, तर प्री प्रोसिजर आहे हॅश इन्क्लूड आहे, आणि हेडर फाइल जी आहे ते 2 टॅग्सच्या मध्ये लिहितो, म्हणजे लेस दॅन साइन आणि ग्रेटर दॅन साइनच्या मध्ये। आयओ स्ट्रीम ही काय आहे, हेडर फाइल आहे, आणि .h हा कशासाठी लावला गेलेला आहे, तर हेडर फाइल आहे म्हणून तो .h लावला गेलेला आहे, राईट। आयओ स्ट्रीम ही हेडर फाइल आहे। आता याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर इट स्टँड्स फॉर स्टँडर्ड इनपुट आउटपुट स्ट्रीम। इनपुट आउटपुट स्ट्रीम म्हणजेच आयओ स्ट्रीम होते, ठीक आहे। दिस हेडर फाइल्स कंटेन्स द डेफिनेशन ऑफ ऑब्जेक्ट्स लाईक सी इन, सी आउट एक्सेट्रा। आता सी इन आणि सी आउट हे ऑब्जेक्ट आहे
ठीक आहे. तर या ऑब्जेक्टचे जे काही डेफिनेशन आहे ते या हेडर फाईल मध्ये इन्क्लूड आहे. सिंपल प्रोग्राम बघितला असेल तर आपण त्यामध्ये सी इन आणि सी आउट हे दोन ऑब्जेक्ट यूज करतो. तर त्या ऑब्जेक्ट यूज करण्याआधी आपल्याला आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आपल्या प्रोग्राम मध्ये इन्व्हॉल्व करावी लागते. का करावी लागते? कारण हे सी इन आणि सी आउट ह्याचे जे डेफिनेशन्स आहेत ते त्या हेडर फाईल मध्ये स्टोअर्ड असतात म्हणून, राईट. तर तुम्ही कुठलाही प्रोग्राम घ्या, कुठलाही सिंपल प्रोग्राम C++ मधला, तर सगळ्यात आधी प्रोग्रामची सुरुवात डॉक्युमेंटेशन पासून होते. जर डॉक्युमेंटेशन आपण लिहिलं नाही तर सगळ्यात आधी सुरुवात आपली या हेडर फाइल्स पासून होते. ठीक आहे. तशीच एक हेडर फाईल IOManip आहे. IOManip stands for Input Output Manipulator. The method declared in this file are used for manipulating stream. स्ट्रीमला मॅनिप्युलेट करायचं असेल तर ही फाईल यूज करतो आपण. ही हेडर फाईलचा यूज केल्या जाते. दिस फाईल कंटेन्स द डेफिनेशन ऑफ सेट डब्ल्यू, सेट प्रिसिजन. सेट डब्ल्यू आणि सेट प्रिसिजन हे ऑब्जेक्ट जर आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ही हेडर फाईल IOManip ही हेडर फाईल आपल्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर आहे एपस्ट्रीम. एपस्ट्रीम हे हेडर फाईल. एपस्ट्रीम डिस्क्राइब द फाईल स्ट्रीम. याचा लॉंग फॉर्म काय आहे? फाईल स्ट्रीम. आता फाईलवरच्या कुठल्याही ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे असेल तर एपस्ट्रीम ही हेडर फाईल आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करावी लागेल. इट इज यूज टू हँडल द डेटा बिंग रीड फ्रॉम अ फाईल ॲज अ इनपुट ऑर डेटा बिंग रिटर्न इन टू द फाईल ॲज आउटपुट. आता बघा मित्रांनो की डेटा जर रीड करायचा असेल ॲज अन इनपुट तर आपल्याला या फाईलची, या हेडर फाईलची आवश्यकता असेल आणि राईट करायचं असेल फाईलमध्ये ॲज अन आउटपुट तरी आपल्याला या हेडर फाईलची आवश्यकता असेल. म्हणून जर फाईलवर कुठलेही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असेल तर एपस्ट्रीम ही जी हेडर फाईल आहे ते आपल्याला इन्क्लूड करावी लागेल आपल्या प्रोग्राममध्ये. असेच बऱ्याचशा रिक्वायरमेंट नुसार बऱ्याचशा हेडर फाईल्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. ही इम्पॉर्टंट नोट आपण शेवटी बघूया. सी इन आणि सी आउट हे दोन मेन ऑब्जेक्ट आहेत. त्याचं काम काय आहे ते बघूया आपण. तर मित्रांनो आता हे दोन ऑब्जेक्ट आहे सी इन आणि सी आउट, याबद्दलची आपण माहिती बघूया. टू इन्स्टन्स सी आउट इन C++ and सी इन C++ of IOStream class are used very often for printing output and taking input respectively. तर इथे काय म्हटलं गेलेलं आहे की सी इन आणि सी आउट हे दोन ऑब्जेक्ट आहेत. कोणत्या क्लासचे? तर IOStream या क्लासचे हे दोन ऑब्जेक्ट आहे आणि प्रिंटिंग साठी, आउटपुट प्रिंट करण्यासाठी आणि इनपुट घेण्यासाठी या दोन्ही ऑब्जेक्टचा आपण यूज करतो. दिस टू आर द मोस्ट बेसिक मेथड ऑफ टेकिंग इनपुट अँड प्रिंटिंग आउटपुट. आहे की ह्या दोन बेसिक मेथड आहे इनपुट आणि आउटपुट परफॉर्म करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर सी आउट हे ऑब्जेक्ट आपण बघूया. सगळ्यात आधी स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम म्हणजेच सी आउट. द स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस इज द डिस्प्ले स्क्रीन. स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस कुठला आहे? आपला डिस्प्ले स्क्रीन. का आउटपुट डिव्हाइस आहे? कारण त्याच्यावर आपल्याला आउटपुट दिसतं. ठीक आहे. डिस्प्ले स्क्रीन म्हणा, मॉनिटर म्हणा, कम्प्युटर असेल तर राईट हे काय आहे? स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस आहे ज्याच्यावर आपल्याला आउटपुट दिसतं. राईट. सी आउट इज द इन्स्टन्स ऑफ IOStream क्लास. आता IOStream क्लास मध्ये पण iStream क्लास आहे आणि OStream क्लास आहे. हे दोन सेपरेट क्लास त्यामध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे. सी आउट हे ऑब्जेक्ट आहे OStream या क्लाससाठी. इट इज यूज टू प्रोड्यूस आउटपुट ऑन द स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस विच इज द डिस्प्ले स्क्रीन. डिस्प्ले स्क्रीनवर आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी और आउटपुट दिसण्यासाठी आपण सी आउट या ऑब्जेक्टचा यूज करतो. ठीक आहे. The data needed to be displayed on the screen is inserted in the standard output stream using insertion operator. जो काही डेटा आपल्याला डिस्प्ले करायचा आहे स्क्रीनवर तो इन्सर्शन ऑपरेटरच्या सहाय्याने आपण सी आउट या ऑब्जेक्ट मध्ये काय करतो? इन्सर्ट करतो असं समजूया. ठीक आहे. तर इन्सर्शन ऑपरेटर म्हणजेच डबल लेस दॅन साइन आहे. सी आउट यूज केल्यानंतर आपल्याला इन्सर्शन ऑपरेटर यूज करणे मस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे हे एक्झाम्पल. हे आपण एक्झाम्पल जे आहे हे प्रॅक्टिकली रन करून बघूया. ठीक आहे. त्यानंतर आहे सी इन हे ऑब्जेक्ट. सो सी इन द इनपुट डिव्हाइस इन अ कम्प्युटर दॅट इज कीबोर्ड. कीबोर्ड हे काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. इनपुट डिव्हाइस काय आहे? कारण याच्या थ्रू आपण इनपुट देऊ शकतो. कुठलाही युजर इनपुट आपण कशा थ्रू देतो? तर कीबोर्ड थ्रू देतो. ठीक आहे. मग ते कॅरेक्टर असो, नंबर असो, काहीही असो. ठीक आहे. सी इन इज अन इन्स्टन्स ऑफ द iStream क्लास. iStream क्लासचं सी इन हे ऑब्जेक्ट आहे. इट इज यूज टू रीड इनपुट फ्रॉम द स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस. तर स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस पासून म्हणजेच कीबोर्ड पासून जर आपल्याला इनपुट रीड करायचं असेल तर ते सी इन हे ऑब्जेक्ट करतं. ठीक आहे. Extraction operator is used to extract data from the object C in which is entered using the
कीबोर्ड. तर बघा मित्रांनो, जसं सी आउट मध्ये इन्सर्शन ऑपरेटर यूज करतं डिस्प्ले करण्यासाठी डेटा, तसंच सी इन मध्ये एक्सट्रॅक्शन ऑपरेटर म्हणजेच डबल ग्रेटर दॅन साइन ह्या सिम्बॉलचा यूज केला जातो. कशासाठी? तर ऑब्जेक्ट पासून डेटा एक्सट्रॅक्ट करण्यासाठी. ठीक आहे, जो की आपण कीबोर्डनी एंटर करतो तो. ठीक आहे, त्यानंतर हा त्याचा प्रोग्राम आहे. हा सुद्धा आपण प्रोग्राम रन करून बघणार आहोत. तर आता आपण इथे एक नोट बघितली होती, ते बघूया. इन C++, आफ्टर द हेडर फाइल्स वी ऑफ्टन यूज युजिंग नेमस्पेस std. The reason behind it is that all of the standard libraries definition are inside the namespace std. As the library functions are not defined global scope, so in order to use them, we use a namespace std so that we don't need to write std::, at every line. बघा इथे काय म्हटलं गेलं आहे की हेडर फाईल नंतर आपण काय करू शकतो, युजिंग नेमस्पेस std हे आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करू शकतो. आता नेमस्पेस म्हणजे काय? नेमस्पेस इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ क्लासेस, ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, हे एक प्रकारचे ज्या स्टँडर्ड लायब्ररीज आहेत त्या सगळ्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या एकत्रपणे आपण नेमस्पेस std म्हणजे स्टँडर्ड. ठीक आहे, यामध्ये आपण इन्क्लूड केल्या गेलेला आहे. रादर दॅन आपण प्रत्येक लाईन मध्ये std::cout अशा पद्धतीने लिहिण्यापेक्षा आपण हे नेमस्पेसचा यूज करू शकतो, जे आपल्याला सोपी जातं प्रोग्राम मध्ये. ठीक आहे, तर आता आपण प्रॅक्टिकली प्रोग्राम रन करून बघणार आहोत सी आउट आणि सी इन या ऑब्जेक्टचे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, इथे आपण काय लिहिलेलं आहे, एक प्रोग्राम लिहिलेला आहे सिम्पल. तर सगळ्यात आधी आपण काय केलं आहे, डॉक्युमेंटेशन लिहिलेलं आहे, म्हणजेच काय की हा प्रोग्राम काय दर्शवतो आपल्याला. त्यानंतर आपण इथे हेडर फाइल्स यूज केलेला आहे, राईट. त्यानंतर आपण इथे एक कॅरेक्टर डिक्लेअर केलेला आहे, ज्यामध्ये आपण CS हे जे स्ट्रिंग आहे हे स्टोअर्ड केलेलं आहे कॅरेक्टर मध्ये. आणि सी आउट मध्ये बघा एक कॅरेक्टर म्हणजे सॅम्पल जे कॅरेक्टर डिक्लेअर केलं होतं त्याचं नाव, आणि त्यानंतर काही स्ट्रिंग म्हणजे मराठी कोचिंग ही स्ट्रिंग आपण इथे डिस्प्ले केलेली आहे. आता आपण बघूया की याचं आउटपुट काय येतं. तर बघा CS मराठी कोचिंग म्हणजे इथे सी आउट मध्ये इथे जे आपण कॅरेक्टर डिस्प्ले केलं होतं ते सुद्धा इथे आलेलं आहे, आणि जे स्ट्रिंग डिस्प्ले केली होती, जे स्ट्रिंग आपण इथे लिहिली आहे ते सुद्धा इथे आलेली आहे. हे झालं सी आउट. त्यानंतर आपण इथे सी इन बघणार आहोत. ठीक, बघा मित्रांनो, आता इथे सी इन हे ऑब्जेक्ट समजण्यासाठी आपण सेम सगळ्यात आधी हेडर फाइल्स वगैरे लिहिलेले आहेत, त्यानंतर फंक्शन लिहिलेलं आहे, त्यानंतर एक एज हा इंटिजर घेतलाय युजर कडून एज एक्सेप्ट करण्यासाठी. तो एज या इंटिजर मध्ये हा जो व्हेरिएबल आहे एज यामध्ये काय करेल, इंटिजर स्टोअर करेल, जोही आपण एंटर करू तो. त्यानंतर एक मेसेज डिस्प्ले करण्यासाठी म्हणजे युजरला समजलं पाहिजे की आपल्याला नेमकं एंटर काय करायचं आहे, तर एंटर युअर एज डिस्प्ले करणार आहे आपण सी आउटच्या सहाय्याने, सी इनच्या सहाय्याने आपण त्याला एक्सेप्ट करणार आहोत, जो ही युजर एंटर करेल तो. त्यानंतर सी आउटच्या सहाय्याने आपण इथे बघा एक स्ट्रिंग एक मेसेज सुद्धा डिस्प्ले करणार आहोत, आणि जी युजरनी एज एंटर केली आहे ते सुद्धा इथे डिस्प्ले होईल या एज या व्हेरिएबलच्या सहाय्याने. तर रन करून बघूया. एंटर युअर एज, तर मी इथे एज एंटर केलेला आहे 25, युअर एज इज 25. बघा आपल्याला जसं रिक्वायर्ड आहे तसं आपल्याला इथे आउटपुट मिळत आहे. ठीक आहे, सो मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जर समजला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनले पाहिजे तर ते सुद्धा तुम्ही टॉपिक्स कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर नक्की करा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर युअर सपोर्ट. कीप सपोर्टिंग. थँक्यू.